अविनाश जाधवांचे हे आरोप मात्र खोटे ठरले। व्हिडिओतल्या उमेदवारानंच आरोप फेटाळले। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, चुकीचा विभाग मिळाल्याने उमेदवारी नाकारली। विक्रांत घाग यांनी प्रसार माध्यमांसमोर हे वक्तव्य केलेलं आहे। अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते। हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलेच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। तर चुकीचा विभाग मिळाल्याने उमेदवारी मागे घेतली असं विक्रांत घाग यांनी म्हटलंय। प्रसार माध्यमांसमोर त्यांनी वक्तव्य केलंय। तर त्यांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतला, यावरून अविनाश जाधवांनी एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यावर आरोप केले होते। तर दबाव टाकून उमेदवाराला अर्ज मागे घेण्यात लावला, आमिष दाखवलं असा आरोप मनसेकडून करण्यात येतोय।